महाविकास आघाडीत की एकामेकाचे कोथळे ते काढतात म्हणून त्या प्रवीणजी, तुमचा नैराश्यात तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे माझ्यापर्यंत. आता आनंदजींना आपण विचारूया. आनंदजी, प्रवीणजी म्हणतायत की काँग्रेसच शिवसेनेचा कोथळा काढणार आहे मुंबईमध्ये, काय म्हणाल? प्रेम जय महाराष्ट्र. विषय असा आहे की एकनाथ शिंदे सेना नावाची काही पक्ष नाही, ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे निर्माते आहेत आदरणीय अमित शाह साहेब. साहेबांना जेव्हा वाटेल तर कंपनी डिझॉल्व्ह करून सरेंडर करतील आणि हेच चाललंय आज महाराष्ट्रामध्ये. आपल्याला लक्ष असेल की डहाणूमध्ये निवडणुकाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणत होते आम्ही लंका जाळू, एकनाथ शिंदे म्हणत होते आम्ही लंका जाळू, ते म्हणत होते नाही नाही ते समोरचे लोक रावण आहेत, आम्ही राम आहेत, ते म्हणत होते नाही नाही ते समोरचे लोक रावण आहेत, आम्ही. म्हणजे हे जे सुरुवात झाली तर रवींद्र चव्हाण साहेबांनी काय सांगितलं त्या दिवशी, 1 डिसेंबर पर्यंत तुम्ही जरा थांबा, आपण महायुतीच्या धर्मपालन करू, नंतर आपण बघू. निलेश राणे काय म्हणत होते, कॅश पकडलेला आहे सिंधुदुर्गमध्ये, 25 लाख रुपये कॅश हे भाजपचे नेत्यांच्या घरी ते पकडले होते. दादा भुसे काय म्हणाले, यावेळी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होणार. संजय सिरसाटवर कारवाई सुरू आहे, त्याच्यावर एक आरोप होता भ्रष्टाचारचा, त्यासाठी एक समिती गठीत झाली आहे. आणि ह्या सगळं म्हणून हे अजितदादा पवारचे माणिकराव कोकाटे काय म्हणत आहे, हे भाजपचे लोक खूप त्रास देत आहे आम्हाला. म्हणजे हे सगळं विषय असा आहे की ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं. आणि एकनाथ शिंदे काय म्हणत होते, इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे यांचा असेल. तर बीजेपी काय म्हणताय माहिती आहे पूर्वीजी, इलाका किसी का भी हो, धमाका अमित शाह साहेबांचा असेल. हे अमित शाह साहेब या एकनाथ शिंदेची जी नकली शिवसेना आहे त्यांचे मालक आहे. ज्या दिवशी त्यांना वाटेल की यांच्या पक्षाची आम्हाला गरज नाही, ते पक्ष संपवतील. ते काय करतात, जे त्यांच्या मित्र असतात ना, तुम्ही बघा ना अकाली दलच्या काय झाला, तुम्ही बघा आमची शिवसेनाच्या काय झाला, तुम्ही बघा नितीश कुमार सोबत काय नाही केलं, दरवाजे बंद राहतील. आनंदजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे की शिवसेना संपवण्याकडेच कुठेतरी अमित शहाचा कल आहे असं तुमचं म्हणणं. आपण उत्तर घेऊया रवींद्र धंगेकर यांच्याकडनं. रवींद्रजी, शिवसेना ही जी आहे शिंदेची ती एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्याचे मालक अमित शहा आहेत असं म्हणाले आनंद दुबेजी. टीका टिप्पणी होतच असते आणि याच्यामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आता भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि तो आपल्या पक्षाची बाजू मांडत असतो. राऊतसाहेब शिवसेनेची बाजू मांडतात, अनेक वक्ते ज्याची त्याची बाजू मांडत असताना एक वक्तव्य होत असतं. पण याची महायुती एकत्र ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते, केंद्रामध्ये काम करते. फक्त आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष वेगवेगळे निवडणुका लढवतात. ही टीका टिप्पणी होत असते, पण एका मजबूत यांची युती आहे, मजबूत आघाडी आहे. बरोबर आहे. पण रवींद्रजी, आज संभाजीनगरमध्ये हॉटेलामध्ये एकमेकांशी न बोलण्यापर्यंत किंवा एकमेकांना न भेटण्यापर्यंत सुद्धा परिस्थिती गेलेली आहे का? कारण तशा बातम्या येत आहेत. नाही ना, आता आम्ही एकमेकाच्या समोर निवडणूक लढवत असतो तर हे लोकांमध्ये मतमतांतर होत असतात, परंतु एकमेकाच्या जोडीनेच ह्या महाराष्ट्र राज्याचा गाडा चाललेला आहे. याच्यामध्ये ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि आमचे मंत्री बी तिकडे आहेत. पण आता हे निवडणूक आहेत, लोकशाहीमध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करणं, एकमेकाचा पक्ष वाढवणं हे ज्या त्या पक्षाप्रमुखांचं कामच असतं आणि त्यामुळे टीका टिप्पणी होतच असते. पण दोन्ही मिळून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र काम करताना आपण बघितलंय, एक चांगलं सरकार चाललेलं आहे. याच्यामध्ये 2 तारखे 3 तारखेनंतर निवडणुका आता पुढे गेलेल्या आहेत, पण दोन परत एकत्र बसून ते बरोबर आहे. त्यामुळे 2 तारखेनंतर काय होणार आहे याबद्दल सुद्धा विचारायचंय तुम्हाला आणि प्रवीणजींना. पण त्याआधी आनंदजींना काहीतरी बोलायचंय. आनंदजी, पूर्वीजी भाजप आणि शिंदे सेनामध्ये बरोबरी नाही. भाजपकडे 240 खासदार आहेत, शिंदे सेनाकडे 7 खासदार आहेत. हे मालक आणि गुलाम मध्ये भांडण चाललं आहे. ज्यावेळी शिंदे सेनाची गरज भाजपला होती, भाजपनी त्यांना मुख्यमंत्री केला आणि निवडणूक वेळी 2024ला सगळं विचारत होते मुख्यमंत्री कोण होणार. भाजप म्हणत होती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामुळे आम्ही निवडणूक लढतोय, तेच होणार. आणि